सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि नाट्यमय घडामोड घडली आहे। शरद पवार गटाच्या आमदारांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला भाजपच्या आमदारांसह शरद पवार गट आणि शेकापच्या आमदारांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं। या बैठकीनंतर राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीला सर्वांनी पाठिंबा दिल्याचं समोर आलंय। या निवडणुकीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिलं जातंय। दरम्यान आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाची संभाव्य उमेदवारी रद्द करून विनायक देशमुख यांना उमेदवारी देण्यात आल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजीची चर्चा होती। स्वतः उत्तम जानकर हेही या निर्णयामुळे अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं। अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील आमदारांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं मानलं जातंय। या पाठिंब्यामागील नेमकी राजकीय समीकरणे काय आहेत याची उत्सुकता आता निवडणुकीच्या निकालानंतर अधिक स्पष्ट होणार आहे। आता निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला पाठीमागे मी सांगितलेलं की निवडणूक म्हटलं की वेगवेगळी समीकरणं होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक ही या जिल्ह्याच्या म्हणजे सर्वांचं सहकार्य असणाऱ्या अशा उमेदवाराची आहे। राजाभाऊंना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। पाठीमागच्या घडामोडी मी तुम्हा सगळ्यांना सांगितलेल्याच आहे आणि या ठिकाणी मी पाठीमागे सांगितलेलं होतं माझी भूमिका की मी वसंतनाना यांना मतदान करणार नाही आणि त्या निवडणुकीमध्ये जी वसंतनानांना उमेदवारी दिलेली आहे ही माझा विश्वासघात करून दिलेली आहे, माझी फसवणूक करून दिलेली आहे, माझी मानहानी करून दिलेली आहे। एकदा माझ्या मुलाची उमेदवारी ठरलेली असताना त्यांनी पुन्हा अशा पद्धतीनं गैरविश्वास दाखवून उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरणं, पुन्हा माझीच उमेदवारी आहे म्हणून फायनल करणं आणि पुन्हा वसंतनानाचाच फॉर्म ठेवणं ही या पाठीमागेही अनेक ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अनेक ठिकाणी त्यांची अशाच पद्धतीची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे मी कंटाळून गेलो त्यांच्या अशा भूमिका दरसोड करणं, गैरविश्वास दाखवणं आणि सहकार्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बरोबरीनं सर्वांनी चालणं, कारण हा जो काळ आहे महाविकास आघाडीचा तो अतिशय अडचणीचा काळ आहे आणि अशा काळामध्ये जे नेतृत्व करतात त्यांनी सर्वांना सामावून सर्वांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे। ती उंची असायला पाहिजे, ती या जिल्ह्यामध्ये मला दिसत नाही। त्यांच्याबरोबर कोण आहेत मला माहिती नाही, पण जे आम्ही राष्ट्रवादीचे आणि सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सगळे या ठिकाणी आम्ही राजाभाऊ राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी बैठक होती। त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी म्हणजे ठामपणा